हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी सतीश प्रल्हाद बनसोडे, वर्किंग ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर इन मेवन सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिल्यांदा मी राजगड एनपीचे प्राचार्य मिस्टर खोपडे सर व इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटच्या एचओडी जराड मॅडम यांचे आभार मानतो, त्यांनी मला या विषयावर बोलण्याची संधी दिली. मित्रांनो, राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक धायगवडी यांनी इलेक्ट्रोकॉम द क्रिएटिव्ह फ्युचर हा 5 डे प्री ऑनलाईन कोर्स आयोजित केला आहे. या कोर्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या पुढील करिअर निवडीसाठी उपयोगी ठरेल. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बद्दलची माहिती देत असताना पहिल्यांदा आपण टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट पाहूया. तर यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे कंपोनंट दिसत आहेत. एक आहे पॅसिव्ह आणि दुसरा आहे ॲक्टिव्ह. पॅसिव्ह कंपोनंटमध्ये रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, RLC असे 3 कंपोनंट येतात. तर ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये डायोड, ट्रान्झिस्टर आणि इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच IC हे येतात. मित्रांनो, पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय? तर जे कंपोनंट ॲम्प्लिफाईंग किंवा प्रोसेसिंगसाठी उपयोगी होत नाही त्यांना पॅसिव्ह कंपोनंट असे म्हणतात. आणि ॲक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय? तर जे कंपोनंट ॲम्प्लिफाईंग, प्रोसेसिंग किंवा कंट्रोलिंगसाठी उपयोग होतो त्यांना ॲक्टिव्ह कंपोनंट असे म्हणतात. पॅसिव्ह कंपोनंट मधला पहिला पार्ट पाहू. रजिस्टर. रजिस्टर म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण पाहू. आणि रजिस्टर हा कशापासून बनवला जातो? मोस्टली रजिस्टर हा कार्बन आणि वायर बॉन्ड याच्यापासून बनवला जातो, कार्बन फिल्म पासून बनवला जातो. तर रजिस्टरचं मेन कार्य काय असते? तर एखाद्या कंडक्टर मधून विद्युत प्रवाह म्हणजे काय? करंट. आणि विद्युत दाब म्हणजे काय? तर व्होल्टेज. आणि रेजिस्टन्स हा त्याला अपोज करतो. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून विद्युत प्रवाह वाहत असताना त्याला विरोध किंवा करंट लिमिट करण्याचा जो कार्य करतो त्याला रेजिस्टर असे म्हणतात. हा कंपोनंट 100% इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वापरला जातो. आपल्याला पाहिजे तेवढा करंट लिंक करण्यासाठी वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रेजिस्टर ॲडजस्ट करता येतात. या पार्टमध्ये कोणतीही एनर्जी स्टोरेज करून ठेवता येत नाही. मित्रांनो, रजिस्टर आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये महत्त्वाचा जो एक लॉ आहे, ओहम्स लॉ. तर मित्रांनो, ओहम्स लॉ प्रमाणे जर आपण पाहिलं तर ओहम्स लॉ हा I इज इक्वल टू V/R आहे. तर ओहम्स लॉ काय म्हणतो? या चित्रात पाहिल्याप्रमाणे तुम्हाला थोडं दिसून येईल की वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजे एम्पियर करंट हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात म्हणजे व्होल्टेजच्या समप्रमाणात असतो. आणि विरोध म्हणजे ओहम, तर विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो. याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल AMP म्हणजेच काय? करंट आहे. तर I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज आणि R म्हणजे रेजिस्टर. तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की ओहम्स लॉ कसा वर्क करतो. याच्यानंतर आहे टाईप ऑफ रेजिस्टर्स. आपल्याला स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते सगळे रेजिस्टरचे टाईप आहेत आणि त्याचे सिम्बॉल्स दिसतात. हे झिगझॅग टाईप जो आहे तो त्याचा सिम्बॉल आहे. रेजिस्टर हे दोन टाईपमध्ये आहेत. एक लिनियर रेजिस्टर आणि दुसरा जो आहे तो नॉन लिनियर रेजिस्टर. त्या लिनियर रेजिस्टरचे आणि नॉन रेजिस्टरचे पण असे वेगवेगळे प्रकार पडतात. ते तुम्हाला चित्रामध्ये दिसतात आहेत. फिक्स रेजिस्टर असेल, व्हेरिएबल रेजिस्टर असेल, पोटेन्शियोमीटर असेल, नंतर रिओस्टॅट असेल, ट्रिमर असेल. हे लिनियर रेजिस्टरमध्ये आहेत. तर नॉन लिनियर रेजिस्टरमध्ये थर्मिस्टर येतो, फोटो रेजिस्टर आहे, व्हेरॅस्टर आहे, अशा टाईपचे
रेजिस्टर येतात. रेजिस्टरचे 2 ते 3 टाईप पॅकेजेस असतात. एक तर तो वायर ऑन रेजिस्टर हा लीड टाईप असतो, म्हणजे त्याला 2 लीड असतात सोल्डरिंगसाठी. आणि आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे SMD पॅकेजेसमध्ये आपल्याला रजिस्टर दिसून येतात. रजिस्टर कलर कोड. आता जेवढे वायर ऑन रजिस्टर आहेत त्यांना कलर कोड वरून त्याची व्हॅल्यू चेक केली जाते किंवा व्हॅल्यू ओळखता येते. एखादा रजिस्टर सोल्डर केला, PCB वरती सोल्डर केला, PCB म्हणजे काय आपण पुढे पाहू, पण PCB वरती सोल्डर केल्यानंतर त्याची व्हॅल्यू कशी मोजायची, तर आयडेंटिफिकेशनसाठी त्या सर्व रजिस्टरवरती कलर कोड असतात. आता ह्या स्क्रीनवरती तुम्हाला 4 बँड, 5 बँड आणि 6 बँड असे कलर कोड दिसतात आहे. तर फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट, फोर्थला मल्टिप्लिकेशन असतं आणि 5ला टॉलरन्स आणि 6ला टेम्परेचर असतं. याप्रमाणे 4 डिजिटमध्ये पहिले 2 डिजिट पकडले जातात आणि थर्ड हा मल्टिप्लिकेशन असतो आणि फोर्थ हा त्याचा टॉलरन्स असतो. सेम तसेच की 5 डिजिट आणि 6 डिजिटमध्ये पहिले 5 डिजिटपर्यंत सेम असतात आणि 6 डिजिटचा 6वा कलर हा टेम्परेचर दाखवतो. पासूनच आपल्याला कलर कोड वरून कॅल्क्युलेटर करून त्याची व्हॅल्यू काढता येते. तर याच्यामध्ये ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट असे कलर कोड दिलेले असतात. आणि ब्लॅकला 0 आणि ब्राऊनला 1 तर व्हाईटला 9 हे सिरियली तुम्हाला नंबर दिसतील. त्याच्याप्रमाणे कलर कोड ठरवले जातात. तर आपण कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर म्हणजे काय, याला काही जण कंडेन्सर असेही म्हणतात. यामध्ये 2 कंडक्टरच्या मध्ये इन्सुलेटिंग मटेरियल असते व तो या 2 कंडक्टरमध्ये काही चार्ज स्टोरेज करून ठेवतो, त्याला कॅपॅसिटर असे म्हणतात. त्याच्या इन्सुलेटिंग मटेरियलवरती त्याचा टाईप ऑफ कॅपॅसिटर ठरवला जातो. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर पाहिले तर तुम्हाला इथे दिसून येईल की एका बॅटरीला एक प्लेट कनेक्ट केली असता त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो आणि निगेटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह प्लेट केल्यानंतर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. हे दोन्ही प्लेट ज्यावेळेस मी एका बॅटरीला जोडतो त्याच्यामध्ये अट्रॅक्शन चालू होतं आणि त्या दोन्ही प्लेट फुल्ली चार्ज होतात. म्हणजे आता तुम्हाला इथे दिसत असेल की हे दोघांच्या मध्ये न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्समध्ये कम्युनिकेशन चालू झाल्यामुळं त्याच्यामध्ये MEF तयार होतो, म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो. आणि नंतर ते 2 प्लेट ज्यावेळेस एकमेकांशी कनेक्ट केले जातात तेव्हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हने त्याचा करंट फ्लो होतो आणि हे असेच कंटिन्यू चालतात. हे आता तुम्हाला या फोटोमध्ये अर्जंटमध्ये दिसेल असेल की तो चार्ज झाला आणि जर मी त्याला लोड लावला तर तो कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला. याच्याप्रमाणे आपण कॅपॅसिटर पाहिले. तसेच टाईप ऑफ कॅपॅसिटर. आता टाईप ऑफ कॅपॅसिटरमध्ये पाहत असताना हे खूप सारे टाईप्स आहेत कॅपॅसिटरचे. काही कॅपॅसिटर इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहेत, काही SMD आहेत, काही टॅन्टॅलियम आहेत, काही प्रीसेटमध्ये पण येतात, ट्रिमर कॅपॅसिटर आहेत. जर तुम्हाला इथं दिसत असतील तर ॲल्युमिनियम आणि इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहेत. हे सर्व कॅपॅसिटरचे टाईप तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत आहेत. कॅपॅसिटरचे आणि रेजिस्टर याच्यासाठी जर डीपमध्ये डिस्कशन करायचे असेल तर त्याचे सेपरेट आपल्याला एखादा सेशन करावं लागेल. याच्यानंतर येतो इंडक्टर. इंडक्टर म्हणजे काय, तर एखादी प्युअर कॉपर लीड जो असा कॉईल बनवली जाते त्याला इंडक्टर असे म्हणतात. इंडक्टरमध्ये कधी आपण पाहिलं असेल तर इंडक्टरची एक प्युअर कॉपरची वाईड केलेली कोर मधून इलेक्ट्रिक सप्लाय चालू केला तर त्याच्यातून करंट फ्लो होतो. आता प्रकृतीच्या नियमाची स्लाइड दिसतंय की या प्रकारे एखादे लीड घेतलं आणि त्याला राऊंड केलं की हा इंडक्टर तयार होतो. पण मित्रांनो,
प्रकृतीच्या नियमानुसार कंडक्टरमध्ये एखादा विद्युत प्रवाह चालू केला की त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हा एक नियम आहे. तर दुसरा नियम असा आहे, जर मी मॅग्नेटिक फील्डमध्ये जर कंडक्टर ठेवला तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन तो करंट फ्लो होतो. तर एखाद्या जर मॅग्नेटिक फील्डमधून जर करंट फ्लो केला तर काय होते हे तुम्हाला दुसऱ्या स्लाइडमध्ये दिसते की एक बॅटरी दिसते. बॅटरीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे आणि मी ज्यावेळेस बॅटरी कनेक्ट करतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडून असा करंट फ्लो झाला की त्याच्यामध्ये आता इथं बघा स्विच ऑन झाला. स्विच ऑन झाल्यानंतर त्याचा करंट फ्लो झाला. करंट फ्लो झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार चालू झाले. मॅग्नेटिक फील्ड तयार होतात आणि नंतर तो जो स्विच ऑफ केला तर तो हळूहळू मॅग्नेटिक फील्ड कमी होत जातात. तर याच्यामध्ये करंट स्टोरेज केला जातो आणि कॅपॅसिटरमध्ये व्होल्टेज स्टोअर केलं जातं. तसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की रजिस्टर यामध्ये कुठलाही स्टोरेज ठेवता येत नाही. जसं पॅसिव्ह कंपोनंटमध्ये तुम्हाला मागे सांगितलं की ह्या तीन पॅसिव्ह कंपोनंटमध्ये फक्त इंडक्टर आणि कॅपॅसिटर काहीतरी स्टोरेज ठेवतो. आता हे तुम्हाला टाईप ऑफ इंडक्टर आहे. त्या टाईप ऑफ इंडक्टरमध्ये तीन टाईपचे इंडक्टर दिसत आहेत, एअर कोर, आयर्न कोर आणि फेराइट कोर. कोर म्हणजे काय? ज्याच्यावरती इंडक्टर गुंडाळला जातो त्याला कोर म्हणतात. आता पहिल्या इंडक्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल एअर कोर, म्हणजे तो इंडक्टर नुसता गोल गुंडाळलेला आहे आणि आयर्न कोरमध्ये तो आयर्न वरती गुंडाळलेला आहे. तर थर्ड याच्यामध्ये तुम्हाला तो फेराइट वरती गुंडाळलेला दिसतोय. अशा प्रकारे हे इंडक्टरचे टाईप आहेत. नेक्स्ट आपण संपले. आता ऍक्टिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये डायोड. डायोड हा पहिला पार्ट आहे जे आपण ऍक्टिव्ह मध्ये कन्सिडर केलेला आहे. आता ऍक्टिव्ह मध्ये डायोड हा एक पीएन जंक्शन डायोड असतो. जर इथं तुम्हाला दिसत असेल पी आणि एन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर डायोड हा फक्त वन वे करंट फ्लो करतो. यामध्ये दोन लीड असतात, एकाला पॉझिटिव्ह आणि एकाला निगेटिव्ह असे कन्सिडर केलेले. तर पॉझिटिव्हला एनोड आणि निगेटिव्हला कॅथोड असे म्हणतात. डायोड ला कॅथोडला आणि निगेटिव्ह हे नाव दिल्यानंतर त्याला पॉवर सप्लाय दिला असता तो फक्त एनोड कडून कॅथोड कडेच वाहतो. डायोड हा पॉवर सप्लाय मध्ये रेक्टिफिकेशन साठी वापरला जातो. म्हणजेच एसी सप्लाय टू डीसी सप्लाय करण्यासाठी डायोडचा उपयोग केला जातो. हा फक्त आणि फक्त वन वे साईडने चालत असल्यामुळं एसी चे डीसी मध्ये कन्वर्ट करतो. प्रकार दिसतील. तर डायोडचे प्रकार हे तुम्हाला समोर पाहिल्यानंतर ओळखू येतील की यातला एलईडी, फोटो डायोड आणि शॉर्टकी डायोड आणि जिनर डायोड आणि स्टेप रिकव्हरी डायोड हे मोस्टली आपण आता पाहिलेले आहेत. लेझर डायोड, टनल डायोड किंवा गन डायोड हे सध्या आपण ज्या मोस्टली वापरलेले दिसत नाहीत. पण एलईडी हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठल्याही सर्किट वरती पाहायला भेटेल. एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. ह्या डायोडला आणि जिनर डायोड म्हणजे काही तुम्हाला व्होल्टेज कमी आणि कॉन्स्टंट पाहिजे असेल तर तिथं जिनर डायोड वापरला जातो. आता पुढचा आहे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर हा तीन टर्मिनलचा डिव्हाइस आहे. तीन टर्मिनलचा डिव्हाइस म्हणजे काय? तर याच्यात दोन पीएन जंक्शन असतात. आता आपण पाहिले एका पीएन जंक्शनला दोन डायोड असतात, दोन कनेक्टर आहेत, एक एनोड आणि एक कॅथोड. तर ट्रान्झिस्टरला दोन पीएन जंक्शन आल्याने तो मध्ये सिरीज मध्ये जोडला जातात आणि त्याला पीएनपी किंवा एनपीएन असे नाव दिले जाते. अशा प्रकारचे दोन कॉन्फिगरेशन तयार होतात. आता हे तीन टर्मिनल असतात त्याला एकाला बेस, इमिटर आणि कलेक्टर असे नाव दिलेत. इथं जर तुम्हाला पाहिलं असेल वरच्या साईडला कलेक्टर आहे,
खालच्या साईडला इमिटर आहे आणि मध्ये जो आहे तो बेस आहे. यामध्ये बेसला काही व्होल्टेज किंवा सिग्नल देऊन इमिटर व कलेक्टर मधून वाहणाऱ्या करंट वरती तुम्हाला येतो. हे आहेत टाइप ऑफ ट्रान्झिस्टर. टाइप ऑफ ट्रान्झिस्टर मध्ये तुम्हाला 3 लीडवाले सगळे ट्रान्झिस्टर दिसतील. ट्रान्झिस्टर हा एकमेव असा कंपोनंट आहे तो प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये वापरला जातो, कारण याला सेमीकंडक्टर असे सुद्धा म्हणतात. याच्या आयसी म्हणजे काय तर इंटिग्रेटेड सर्किट. आणि इंटिग्रेटेड सर्किट हे ॲक्च्युली आत्ता मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर आणि कुठलीही आयसी असेल त्याच्यामध्ये काय केले जाते तर मोस्टली यामध्ये स्पेशल कंपोनंट सर्किट विथ ट्रान्झिस्टर, डायोड आणि अदर एलिमेंट्स या सर्व फोटोग्राफिकली सिलिकॉनच्या एका मटेरियल वरती इचिंग केले जाते. याचा उपयोग हा नवीन उपकरणामध्ये केला जातो. आता जेवढे काही स्मार्टफोन आहेत किंवा कुठलेही IoT बिझनेस आहे, IoT चे डिव्हाइसेस पाहिले असतील किंवा कॉम्प्युटर असेल, याच्यामध्ये हे आयसीज वापरले जातात. आयसीचं तुम्हाला आता पाहिलं असेल की लेफ्ट साईडला जो दिसतोय TDS 70887, तर हे जे काही सर्किट आहे ते त्याच्या आयसीच्या भोवताली येतात. मग याच्यासाठी कॅपॅसिटर दिसत आहे तुम्हाला, इथं इंडक्टर आहे, ट्रान्झिस्टर आहे, सगळ्या आयसी मध्ये कॉम्बिनेशन दिसून येतं. आहे तो ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर बेसिकली हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस आहे. हा तर तसा इलेक्ट्रिकल मध्ये पण असतो आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण असतो. मित्रांनो, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्यामधला बेसिक फरक असा आहे की इलेक्ट्रिकल कुठलीही गोष्ट ही AC वरती चालते, तर इलेक्ट्रॉनिक्स हे आपल्याला DC सप्लाय वरती चालताना दिसते. DC म्हणजे काय आणि AC म्हणजे काय हे आपण नेक्स्ट टाइम कधी वेळ भेटला तर आपण एक सेशन घेऊ. पण DC सप्लाय करण्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते, कारण आपल्या इंडियामध्ये 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज याला सिंगल फेज सप्लाय असतो. आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे एकतर 12 व्होल्ट, 5 व्होल्ट आणि 3.3 व्होल्ट DC सप्लाय वरती चालते. तर AC सप्लायला जर आपण कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट जोडत असताना मध्ये एक आपल्याला अडॅप्टर किंवा SMPS हा पार्ट जोडावा लागतो. आता तुम्ही लॅपटॉप बघत असाल, लॅपटॉपला चार्जर असतो, त्याला मध्ये एक SMPS असतो. यासारखे कंपोनंट आपल्याला AC टू DC कन्वर्ट करण्यासाठी वापरतात. तर मोस्टली ट्रान्सफॉर्मर हा एक इलेक्ट्रिकल पार्ट आहे जो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये व्होल्टेज डाऊन करण्यासाठी वापरतात. ट्रान्सफॉर्मरचे मोस्टली यूज होणारे 2 टाईप आहेत, एक स्टेप अप आणि एक स्टेप डाऊन. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय तर जसं आपण इंडक्टर दाखवलं होतं की इंडक्टर हा त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. सेम कंडिशन हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये त्याचे वाइंडिंग थ्रू आयसोलेशन मध्ये त्याची ऊर्जा तयार करतो. तर 2 टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मरचे, तर एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप ट्रान्सफॉर्मर जनरली यूज फॉर स्टेपिंग अप आणि स्टेपिंग डाऊन व्होल्टेज लेवल ऑफ द पॉवर इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन पॉवर सिस्टीम नेटवर्क. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येत आहे की स्टेप अप मध्ये काय केलं जातं आणि स्टेप डाऊन मध्ये काय. ट्रान्सफॉर्मरच्या 2 वाइंड असतात, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. तुम्ही पाठीमागे पाहिलेच असेल की प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वाइंडिंग चेंज करतो त्याच्याप्रमाणे त्याचा प्रकार ठरतो. आता इथं स्टेप अप मध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रायमरीचं वाइंडिंग हे लहान आहे आणि सेकंडरीचं वाइंडिंग जास्त आहे. स्टेप अपचा अर्थ काय होतो तर जर समजा मी प्रायमरीला 110 व्होल्ट दिलं आणि मला त्याचे 230 व्होल्ट करायचे, तर 110 ते 230 व्होल्ट करण्यासाठी जो ट्रान्सफॉर्मर वापरला जातो त्याला स्टेप अप म्हणतात, कारण तो व्होल्टेज वाढवून देतो.
तसेच स्टेप डाऊनमध्ये जर आपलं रेग्युलर व्होल्टेज 230 व्होल्ट AC असतं, त्याचंच 5 व्होल्ट, 12 व्होल्ट, 9 व्होल्ट हे कन्वर्ट करण्यासाठी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरून आणि डायोड वापरून आपण पॉवर सप्लाय तयार करू शकतो. जसं आपण मगाशी सांगितलं की प्रायमरीला 230 व्होल्ट सप्लाय दिलं आणि आउटपुटला मी 9 व्होल्ट सप्लाय घेतला. त्याच्यानंतर तो सप्लायला मी 2 डायोड दिले, कारण ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट हे ACच असतं, कारण AC टू ACच कन्वर्ट होतो. ट्रान्सफॉर्मर हा कधी AC टू DC डायरेक्ट देत नाही. SMPS हा एक पॉवर सप्लायचा वेगळा पार्ट आहे. त्याच्यामध्ये IC बसवून किंवा त्याच्यावरती इंटिग्रेटेड सर्किट टाकून त्याचं डायरेक्टली DC मध्ये कन्वर्ट केलं जातं. पण मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमध्ये कधीच तुम्हाला DC डायरेक्ट भेटत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला डायोड किंवा काही रेग्युलेटेड IC आहेत त्या वापरावं लागतात. याच्यानंतर हे ट्रान्सफॉर्मरचा उपयोग आपण च्या SMPS साठी वापरला जातो. आता व्हॉट इज द PCB? आपण मगाशी तुम्हाला म्हटलं की PCB वापरावा लागतो. PCB म्हणजे काय? ऍक्च्युली PCB हे द बेसिक कंपोनंट मध्ये येतो, कारण PCB शिवाय तुम्ही कुठलेही कंपोनंट तयार सोल्डर नाही करू शकत आणि तुमचा एखादा प्रोडक्ट रेडी नाही होऊ शकत. प्रिंटेड सर्किट बोर्ड हे PCBचं लॉंग फॉर्म आहे. Mechanically support to the electrically of electronics component using conductive tracks, pads and other features each from on sheet layer on copper. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या 3 फोटोमध्ये पहिल्यांदा एक प्लेट दिसते. तर ते कॉपरची प्लेट असते आणि त्याचे डिझाईन एखाद्या सॉफ्टवेअरवरून आपल्याला एक सॉफ्टवेअर तयार करून तो एक PCB बनवावा लागतो आणि याच्यावरती इचिंगनी या ग्रीन टाईपचा PCB तयार होतो. पहिल्यांदा प्लेट असते, त्याच्यानंतर त्याचे इचिंग करून त्याचं सर्किट तयार केलं जातं आणि त्या सर्किटवरून तिसऱ्या फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला तो पूर्ण बोर्ड तयार करायला मिळतो. हा बोर्ड मग आपण प्रोडक्ट म्हणून यूज करू शकतो. पण बेसिक PCB असल्याशिवाय तुम्ही कुठलाही कंपोनंट प्रॉपरली सोल्डर करू शकत नाही. सोल्डर सिस्टीम ही तुम्हाला माहिती असेलच. मित्रांनो, त्याच्या हा डिजिटल मल्टीमीटर. डिजिटल मल्टीमीटर म्हणजे काय? तर डिजिटल मल्टीमीटर आता याच्या नावातच आहे की मल्टीमीटर, मल्टीटास्किंग. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की कॉमन आणि ग्राउंड हे 2 प्रोब आहेत आणि त्याच्या शेजारी एक करंट टर्मिनल मिळेल. मित्रांनो, ह्या डिजिटल मल्टीमीटर मध्ये तुम्ही आतापर्यंत जे आपण बोललो ते सगळे कंपोनंट चेक करता येतात. रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, ट्रान्झिस्टर असेल, व्होल्टेज असेल, AC व्होल्टेज, DC व्होल्टेज, रेजिस्टन्स, कॅपॅसिटी, हे सर्व तुम्हाला या डिजिटल मल्टीमीटरवरून चेक करता येतात. डिजिटल मल्टीमीटर वरती तुम्हाला प्रोबने पहिल्यांदा त्याचे सिलेक्ट करावं लागतो की आपल्याला काय चेक करायचं आहे. हे चेक केल्यानंतर तुम्ही ते कंपोनंट यूज करू शकता. कुठलेही कंपोनंट पहिल्यांदा घेतल्यानंतर हे इनवर्ड QC म्हणजे आलेला कुठलाही पार्ट पहिल्यांदा सोल्डरिंग करायच्या अगोदर चेक करावा लागतो. मग तो सॅम्पलिंग केला जातो. जर मी 100 कंपोनंट आणले, जर मी 100 कंपोनंट मार्केटमधून आणून रजिस्टर चेक केले सॅम्पलिंग, तर 100 मधले 10 चेक केले आणि 10 मध्ये जर मला 10 ओके आले तर मी ते प्रोडक्शनला देऊ शकतो. याच्यासारखा म्हणून एक मल्टीमीटरचा उपयोग होतो. हॅलो मित्रांनो, मला असं वाटतं जर काही समजा काही चुकीचं माझ्या साईन गेले असेल तर सॉरी. थँक्यू मॅडम, थँक्यू सर.